नमस्कार मंडळी, गृहिणीपणाचा उत्सव चैत्र गौर. आम्ही हळदी कुंकू केले त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची एक कथा पुराणात येते. गौरी ही समृद्धीची देवता, अन्नधान्य, वात्सल्य, धनसंपत्ती, मांगल्य, कौटुंबिक सौख्य ही तिचीच कृपा आहे. एकदा शिव पार्वतीला म्हणाले, फक्त ब्रह्मतत्व सत्य आहे, बाकी सारं आभासी आहे. पार्वती म्हणाली, विश्वातलं सौंदर्य, मांगल्य, नातीगोती हे देखील आभासी. या त्यांच्या बोलण्याचा पार्वतीला राग आला. पार्वती गुप्त झाली. पार्वती गुप्त होता जगातलं मांगल्य लोपलं, नात्यांचा गोडवा उडाला, घराचं घरपण हरपलं, जगातलं अन्नधान्य अकस्मात संपलं. शिवांना वाटलं काही हरकत नाही, या वाचून जगाचे काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्ख्या जगातले देव, मानव, ऋषी, पशुपक्षी, सारे प्राणी मात्र भुकेले होऊन शिवापाशी आले. महादेव म्हणाले, थांबा, तुम्हाला जरा ज्ञान देतो. पण भुकेल्या पोटी कसलं ज्ञान आणि कसलं ब्रह्मज्ञान? आधी अन्न द्या. काशी नगरीत एक घर होतं. तिथेच अन्न उपलब्ध होतं. सगळ्या प्राणीमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले. आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला, महादेवा, भिक्षेत काय देऊ, ज्ञान की वैराग्य? महादेवांनी बघितलं. आत सुवर्ण सिंहासनावर साक्षात पार्वती बसली होती. मांगल्य लेवून, पावित्र्य पांघरून, समृद्धीचे अलंकार घालून तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षय पात्र. वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे. शिवांना साक्षात्कार झाला. शिव म्हणाले, ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी. त्यासाठी सकस अन्न हवे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्याची मला भिक्षा दे. पार्वती हसली. तिने आनंदाने शिवांना भोजन दिले. शिव तृप्त झाले. साध्या गृहिणींच्या रूपातील ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली. ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे. आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात. तिची तिने पूजा करावी. तिने रोज सकस अन्न शिजवावे, आपली नाती जपावी आणि घराला घरपण द्यावे. गृहिणीच्या रूपात असणाऱ्या अन्नपूर्णेला माझे नमन. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, आम्ही सगळ्यांनी मिळून छान प्रकारे हळदी कुंकू कसे साजरे केले आणि आधी आरती केली, नंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावले. घरातलं वातावरण एक वेगळाच उत्साह वातावरणात आला होता. सगळ्यांना आपण भारतात असल्यासारखं वाटत होतं. दाबेली बनवण्याचं काम मिस्टरांनी आणि भाऊ अमोल याने केलं. मुलांनी बाकीची सगळी कामं केली. अशा प्रकारे सगळ्यांनी आम्ही मिळून मिसळून चैत्र गौरीचा सण साजरा केला. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल याची आशा करते. धन्यवाद.